थोडासा आराम करून आता परत निघालो आम्ही एक्सप्लोअर करायला काश्मीर, श्रीनगर. आणि आत्ताचं क्लायमेट इतकं प्लीजिंग आहे ना. आणि मला माहिती नव्हतं ऑक्टोबरमध्ये लोक खरंच एवढं ट्रॅव्हल करतात. खूप गर्दी आहे. त्या मंदिरमध्ये होती ती गर्दी वेगळी. आता इथे दल लेक जवळ पण गर्दी खूप सारी आहे. आणि इथे असे काहीतरी फाउंटन सारखे फवारे दिसले मला मस्त. खूप मस्त व्यवस्थित असं सिरियसली वाटतं की मी फॉरेन ट्रिप करते. इतकं भारी आहे. उगाच थोडी काश्मीरला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. आणि अजून खूप गोष्टी बघायच्या आहेत. इतकं मोठं गार्डन आहे. किती सारे फ्लावर्स आहेत. आणि हे फ्लावर्स मी पहिल्यांदा बघतेय कारण हे फक्त इथेच बघायला मिळतात. किती सारे फ्लावर्स आहेत. इथूनच एंट्री एक्झिटच्या इकडेच एवढे सारे फ्लावर्स आहेत. आणि ही खूप मोठी बाग आहे. सो ही बाग तर तुम्ही कधी पण व्हिजिट केलीच पाहिजे. इकडे कसं मस्त कट करून त्यांनी एकदम डेकोरेटिव्ह केलंय. वाव वाव, को सही है ये. दिस इज व्हेरी प्रिटी. इथे किती टाईपची फुलं आहेत. आणि ते किती मेंटेन केलंय. कट व असा केलाय एकदम शेप मध्ये. इकडे एक स्टॉल पण आहे. यू कॅन बी काश्मीर की खली बाय वेअरिंग दीज क्लोथ्स. आणि मग छान छान फोटो काढू शकतात. ते आंटी बघ अशी रेडी झाल्या मस्त. काहीही करा, तुमचं फिरणं वेस्ट नाही जाणार किंवा तुमचं असं चिल राहून आराम करणं वेस्ट नाही जाणार. कारण ही जागा त्याच्यासाठीच बनलेली आहे. खूप शांती. आमचे असे एक एक करून एपिसोड्स येणार आहे काश्मीर ट्रिपवर. सो स्टे अपडेटेड. डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. किती मोठं ट्री आहे ते. ते असं सुकलं पण आहे मध्येच, चांगलं पण आहे. भारी आहे. मी आत्ता पूर्ण दल लेक क्रॉस करून आले. तिकडून गोल फिरून इकडे आली आहे. काय सनसेट आहे यार. काय व्ह्यू आहे. आणि समोरच हे निषाद गार्डन आहे. मुघल निषाद गार्डन. तर वरती गेल्यावर गार्डन तर बघूच पण हा व्ह्यू पण खूप भारी दिसणार आहे. चलो जाते. सी ना, वॉट अ व्ह्यू. हे असे व्ह्यू तर मरीन ड्राईव्ह कुठंच नाही. फिक्का पडलं. सो मागाचं जे गार्डन होतं बोटॅनिकल गार्डन, तिकडे 30 रुपीज अडल्टचे आहेत, 20 रुपीज लहान मुलांचे आहेत आणि फॉरेनर्सला आता 100 रुपीज आहेत. तर इथे बघायला लागेल किती आहे. पण यार इकडे ना बऱ्यापैकी लोक आहेत. म्हणजे वाटलं नव्हतं ह्यावेळी इथे इतकी गर्दी असेल. टाईप आणि हे यहाँ से आ जाओ. कैसे आए आप? कैलकाटा से. बाप रे, कब आए आप? काल यहाँ पर कल आए. कैसा है कश्मीर, कैसा लगा? बुद्धान तो अच्छा लगा. सेकंड बार आया. बहुत अच्छा. सेकंड बार कब आए थे? हाँ? पहले कब आए थे? पहले 10 साल. कौन टीवी? 10 साल पहले. 10 साल. See, this is the beauty of Kashmir. खेसून आणतं. इट्स अ मुघल गार्डन. प्रॉपर त्यांनी जे कटिंग्स केलेत हे बघा इकडे. काय मस्त दिसतंय. आणि समोर मस्त सनसेट होतोय. दिस इज द व्ह्यू. मस्त
समोर दल लेक आहे, थंडी आहे इकडे, मस्त गरमागरम भुट्टा बनतोय. तुम्हाला आवडतो का भुट्टा मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि काश्मीरला येऊन भुट्टा खायची मजा वेगळी आहे. मी घेतलाय, रेडी होतोय, मस्त खाते जरा. ते खूप रहदारी आहे. निषाद गार्डनच्या इकडे समोर ते मुघल गार्डन आहे ना, त्याच्या समोर इकडे खूप सारे फूड स्टॉल्स आहेत आणि क्लोथिंग स्टोर्स वगैरे आहेत. काश्मीर के फेमस गोलगप्पे और काफ़ी भीड़ आहे. आता बघूया, कारण काश्मीरमध्ये काय वेगळं मिळतं ते मला बघायचं आहे गोलगप्प्यांमध्ये. क्या डाल रहे हो भैया, क्या बना रहे हो? आलू चना, भेलपुरी सगळं मिळतं इकडे. तर मस्त बनवत आहेत. आता आम्ही तर गोलगप्पे घेणार. गोलगप्प्याची साईज वर किती मोठी आहे आणि प्रॉपर गोल आहे शेपमध्ये. आपल्या इथे नाही मिळत तसे. गोलगप्पा काय होतं, पुरी कम्प्लीट डिफरंट आणि त्यातला फिलिंग पण कम्प्लीट डिफरंट आहे. गोडबीड काय नाही, आंबट आणि तिखट चटण्या खूप भारी आहे. फर्स्ट टाइम काश्मीरमध्ये मी गोलगप्पा खाल्ला आहे, खूप भारी आहे. जर स्टफिंग आहे ना, आलू चनाचं स्टफिंग आहे, मी दाखवलं ना मगाशी, खूप भारी आहे. बघा, आम्ही हे गार्डन बंद पण झालं, अजून आमचं खाणंच चालू आहे. कट्स लागतात एवढा थंडीमध्ये कुल्फी खायला. मस्त आहे. ड्रायफ्रूट आहे ना? अच्छा है, बहुत मस्त आहे. 50 रुपीजची कुल्फी मस्त आहे. ही आहे निषाद गार्डनची स्ट्रीट आणि इकडचा स्ट्रीट फूड आय स्वेअर खूप भारी आहे. तुम्ही जर इथे विजिट केलं ना, तर इकडचं एक्झॅक्ट बाहेर आहे हा, स्ट्रीट फूड सगळं मिळतं ते. तुम्ही नक्की विजिट करा इकडे, खूप मस्त आहे यार. काय एक्सपिरियन्स होता. गोलगप्पे मी पहिल्यांदा असे खाल्ले, इतके पातळ पुऱ्या आणि आलू चनाचं स्टफिंग आणि त्याच्याबरोबर नंतर कुल्फी. खूप फिरलो. आता जेवण आले, रात्रीची वेळ आहे. मस्त व्हेज मागवलं आहे. दुपारी नॉनव्हेज खाल्लं, आता बस म्हटलं नाही, आता बस. व्हेज आता मस्त आहे. रात्रीच्या वेळी नॉनव्हेज हेवी होतं ना. आणि हो आणि काय बोलायचं होतं मला, विसरले मी. हां, सो हा तर पहिला दिवस होता. आम्ही दल लेकला फिरलो, श्रीनगर फिरलं. उद्या पण आम्ही श्रीनगर पण करणार आहे आणि अजून प्लेसेस करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत. आता हा पहिला पार्ट आहे, अजून पार्ट्स येणार आहेत. सो हा फर्स्ट पार्ट कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.